नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. चला तर आपण एक अशा ठिकाणी आलोय ना, जे की मित्रांनो सुंदरता म्हणजे निसर्ग या ठिकाणी एकदम खतरनाक निसर्ग आहे आणि मित्रांनो नावाजलेलं असं पर्यटन स्थळ आहे सध्याचं. तर मित्रांनो अशा ठिकाणी आलोय. चला मग आपली एकदम छोटीशी राईड होणार आहे, परंतु मित्रांनो एकदम छान ठिकाणी. तुम्हाला तर माहितीच आहे की या ठिकाणचे व्हिडिओ खतरनाक असे व्हायरल झालेत. तर मित्रांनो या ठिकाणी आहे ना एकदम खतरनाक असं नैसर्गिक वातावरण म्हणजे निसर्ग ना एवढा खतरनाक आहे ना. तर मित्रांनो बघू शकता मागे तुम्ही की धुकं पण आले. तर मित्रांनो या ठिकाणी खतरनाक असं वातावरण आहे. मित्रांनो पावसाळ्याचं ना या ठिकाणी खूप गर्दी असते. हे पर्यटन स्थळ आहे ना नावाजलेलं असं पर्यटन स्थळ झाले आता सध्या. तर मित्रांनो आपण आलोय या पर्यटन स्थळामध्ये फिरायला. चला मग तुम्हाला सगळा परिसर या ठिकाणचा जो नैसर्गिक परिसर आहे ना तो बघू शकता. तर मित्रांनो या ठिकाणी पण डोंगर आहेत. या ठिकाणी पण आहे ना खतरनाक असं उंच उंच डोंगर आहेत. चला मग बघूयात आपण आणि ह्या डोंगरांची आणि या ठिकाणच्या रस्त्यांची सैर करूया. ओके चला मग जाऊयात आपण फिरायला. तर मित्रांनो या ठिकाणी आपली बाईक उभी आहे आणि बघू शकता मागचं आहे ना नैसर्गिक वातावरण किंवा त्या निसर्गाची सुंदरता बघू शकता. धुकं पसरले पूर्ण डोंगरावरून. मस्त छान छान असे डोंगर आहेत ना. या ठिकाणी बघा कडक असा उंच डोंगर. चला मग तुम्हाला बाकीचा परिसर फिरून आणतो. जाऊयात थोडासा मोटो व्लॉगिंग करूयात. तर मित्रांनो आपली झाली मोटर राईडला सुरुवात. कसे आहेत या गावचे रस्ते. वातावरण बघा ना मित्रांनो कसलं कडक आहे ना. ही आहे आपली ॲडव्हेंचर राईड गावच्या रस्त्यांवरून. मित्रांनो या ठिकाणचा परिसर आहे ना एकदम खतरनाक आहे, परंतु या ठिकाणचे रस्ते पण तेवढेच खतरनाक आहेत. पावसाळ्याचं येणे या ठिकाणी तर कठीणच आहे. बघा दोन्ही बाजूनी जंगल. बऱ्याचशा मित्रमंडळींना कळालं असेल की आपण कोणत्या परिसरामध्ये, कारण जे गावचे परिसरामधील जे मित्रमंडळी आहे ना आपली त्यांना समजलंच असेल की आपण कोणत्या एरियामध्ये. तर मित्रांनो सांगूनच टाकतो. तर मित्रांनो आज आपण आलो आहे फोपसंडी या गावाला. कारण ज्यावेळेस मी ऑनलाईन इंटरनेटवरती सर्च करत होतो ना त्यावेळेस आहे ना या गावचे एवढे व्हिडिओ होत, एवढे सुप्रसिद्ध असे व्हिडिओ होत. काही जणांनी खूप छान पद्धतीने व्हिडिओ बनवले आणि तेच मला असं वाटलं की आपणही वेळ आहे तर आपण फिरून येऊया. तर मित्रांनो या ठिकाणी आपण फिरायला आलो आहे. एकदम मस्त असं छानसं वातावरण आहे या गावचं. आणि पावसाळ्यामध्ये तर तुम्ही विचारच करू नका या ठिकाणचं पर्यटन कसं खुलून दिसतंय. या ठिकाणच्या पर्यटनामध्ये ना थोडाही असा निसंकोचपणे आपण म्हणूच शकत नाही की या ठिकाणी चांगलं नाही, व्यवस्थित नाही. खूप छानसा परिसर आहे मित्रांनो. तर मित्रांनो हे आहे फोपसंडी गाव. तर या गावाची एक वेगळीच हिस्ट्री आहे. या ठिकाणी ना एक फोप नावाचा राजा राहत होता इंग्रज काळामध्ये. तर मित्रांनो तो फोप राजा आहे ना संडेच्या दिवशी या ठिकाणी ना फिरायला यायचा आणि संडेच्याच दिवशी यायचा, म्हणून या गावचं नाव फोप संडी असं पडलेलं आहे. ही हिस्ट्री तर अगोदरपासूनच आहे, परंतु मित्रांनो हे एवढं गाव आहे ना हायलाईट नव्हतं झालं. पण आत्ताच्या एवढ्या 2-4 वर्षाच्या काळामध्ये ना व्लॉगर येऊन खूप हायलाईट झाले. अरे कसं आहे हा उतार. या मित्रांनो या ठिकाणची ॲडव्हेंचर राईड करायला. मित्रांनो निसर्ग मात्र इतका छान आहे ना खरंच. मित्रांनो या ठिकाणी ना इथंच आत्ताच एवढं छान पद्धतीने वाटतंय ना. तर मित्रांनो हे आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी. हे आहे मित्रांनो कुत्तरचोंड फॉल. तर मित्रांनो या ठिकाणाला कुत्तरचोंड फॉल असं नाव देण्यात आलं आहे. कसं आहे मित्रांनो एकदम कडक असं सुंदर आहे.
ओके. आणि मित्रांनो या ठिकाणी बघू शकता खाली पण आहे ना एकदम खतरनाक असं पाणी वाहत असेल या ठिकाणी. तर मित्रांनो हा पहिला वरून ज्यावेळेस तुम्ही कोटवरून येशाल ना त्यावेळेस मित्रांनो हा पहिला आपल्याला स्पॉट लागतो, तो म्हणजे मित्रांनो कुत्तरचोंड फॉल. चला आता आपण अजून बाकीचे परिसर बघूया. तर मित्रांनो हे आहे फोपसंडी गावठाण आणि हे फोपसंडी गावचं मंदिर. या ठिकाणी घरांची कामं चालली. हा आहे मित्रांनो कोतुळेवरून येण्याचा मार्ग. इथं खतरनाक अशी पाण्याची टाकी आहे आणि या ठिकाणी तुम्हाला मागे जावं लागतंय. जे मेन या ठिकाणचं पर्यटन आहे ना तर तुम्हाला तिकडे मागे जावं लागतंय. आता तिथलं काय नाव आहे हे माहीत नाही, परंतु मित्रांनो तुम्हाला अजून मागे त्या ठिकाणी पाऊस खूप असतो, त्या ठिकाणी जावं लागतंय. धबधबे वगैरे बघण्यासाठी तुम्हाला इकडे मागे जावं लागते. ओके चला जाऊया तिकडे. तर मित्रांनो तुम्ही जर कधी फोपसंडीला फिरायला आलात ना तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला टुरिझम फिरण्यासाठी गाईड मिळेल आणि गावरानी इंद्रायणी तांदूळ मिळतील. तसंच चहा, नाश्ता, व्हेज, नॉनव्हेज, घरगुती जेवण, निवासस्थानाची उत्तम सोय मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटते. तर मित्रांनो कधी जर आला तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी या. मित्रांनो बघू शकता समोर धुकं आहे ना, एकदम खतरनाक असं धुकं पसरलं. पर्यटनच मित्रांनो या ठिकाणचं ना एकदम मस्त असं छानसं आहे. चला मग आता आपण पुढे जायचं आपल्याला त्या टावरच्या त्या साईडला. तिथं मित्रांनो एकदम छानसं असं पूल आहे. चला जाऊयात तिकडे. मित्रांनो या ठिकाणी उन्हाळ्यात फिरण्यात जो नुसतं जंगल आहे, परंतु मित्रांनो पावसाचं एकदम खतरनाक असं वातावरण असेल. चला आपण पावसाचं पण येऊयात. चला तर मंडळी या रस्त्यांची सैर करूया. तर मित्रांनो पावसाचं किती धबधबे असतील या ठिकाणी. मित्रांनो रस्ता तेवढा खराब आहे हो. आता बाकीचं एकदम परिसर खतरनाक आहे, बाकीचं पर्यटन आहे ना एकदम भारी, फक्त रस्ता थोडासा खराब आहे. आता आपण तर व्हिडिओ बनवायला तर पहिलीच सुरुवात आहे, बनवलेत आपण थोडे करता तुमच्यासाठी आणि ते माझ्याही मनस्थितीसाठी. मित्रांनो खास तर मला व्हिडिओ बनवायला आवडतात म्हणून मित्रांनो आपण हे चालू केले. त्याच्यातून तुम्हालाही थोडंफार बघायला भेटेल. कोण म्हणेल अशा ठिकाणी पर्यटक येणार नाही? तुम्हीच सांगा पावसाचं काय या ठिकाणी पर्यटक येणार नाही? नुसतं उंच उंच डोंगर आणि डोंगरावरून किती छान पद्धतीचा पाऊस पडेल. तसं मित्रांनो मी पावसाळ्यात एक व्हिडिओ टाकलाय असं वाटतंय, ते कुत्तरचोंड फॉल होतं मागे त्या ठिकाणचा. मी एकदा पावसाळ्यात येऊन फिरून जायले म्हणून मित्रांनो पुन्हा आपण असं ठरवलं की या ठिकाणची ट्रिप करावी आणि या ठिकाणी ट्रिपला आलो. अरे यार आपण आहे ना ह्या कॅमेऱ्याच्या नादात आहे ना स्ट्रीप लावायची विसरतो ह्या हेल्मेटची. कसं आहे नवीन ब्लॉगर आहे, नवीन मोठं ब्लॉगर आहे, त्यामुळे मित्रांनो हे असं होतच असतं. चला तर मंडळी कसं आहे मग हे फोपसंडी गावचं वातावरण, निसर्ग, असे रस्ते लागतात मित्रांनो. पावसाळचं यायला पाहिजे मित्रांनो, पावसाळचं या. तुम्ही या पावसाळ्यात आहे ना फोपसंडीची सैर करायला, आणि तुम्ही जर नाही आलात तरी मी येणारच आहे. तुम्हाला या फोपसंडीची सैर किंवा या फोपसंडी गावचं नक्कीच तुम्हाला पावसाळ्याचं ह्या ठिकाणचं क्लायमॅक्स अनुभवायला मिळेल. थोडे पॅचेस या ठिकाणी असं मध्ये रस्ता खराब आहे, परंतु मित्रांनो ती पाठीमागे बघितलं गावामध्ये रस्ता खूपच खराब आहे. येतानी आता तर रस्ता होणार नाही, सेफ राईड करत या. आणि मित्रांनो या ठिकाणी ना रायडर खूप असतात, रायडरच जास्तीत जास्त फिरायला येतात आणि होमस्टे करणारे येतात. या साईडला जर तुम्ही आलात ना तर थोडासा रस्ता खराब आहे, बाकी पुढच्या साईडला त्या साईडला म्हणावा तसा रस्ता नाही आहे. पण कसं वाटतंय तुम्हाला मागं दिसतच असेल
एकदम खतरनाक. वाव मित्रांनो, जबरदस्त धुकं पसरले. कसं आहे मग? तर मित्रांनो बघू शकता खाली समोर कसं छान पद्धतीने एकदम पर्यटकांसाठी सेफ्टी अशी जागा ठेवली. वाव, हे पक्षी तुम्हाला दिसत आहेत की नाही माहित नाही, परंतु एकदम खतरनाक असे पक्षी आहेत. आणि आमच्या बरोबर आलेले आहेत आमचे हे छोटू डॉग. कसं आहे वातावरण? चला आपण या टेंट हाऊस वरती जाऊयात. हे पर्यटकांसाठीच केले, त्याच्यावरती जाऊयात. ओके ओके. तर मित्रांनो, हे आहे सध्याचं पोपसंडी गावचं क्लायमॅक्स किंवा गावचं वातावरण. मित्रांनो, हवेचा आवाज खूप येत असेल कारण मित्रांनो हवा खूप सुटली, परंतु मित्रांनो जबरदस्त असं वातावरण आहे. तुम्हाला आहे ना मी माझ्या कॅमेऱ्यात कैद करून नाही सांगू शकत, एवढं भारी वातावरण आहे ना, एवढी थंडगार हवा आहे, एकदम मस्त असं या ठिकाणचं वातावरण आहे. तुम्ही कधीतरी या आणि या वातावरणाचा अनुभव घ्या. चला आता आपण जाणार आहे, इथं तुम्हाला दिसतच असेल की जे टेंट हाऊस बांधलाय ना त्यावरती जाऊयात आणि तिथून पडताळणी करूयात. तुम्हाला पण दाखवतो, चला जाऊयात त्या ठिकाणी. कसं मित्रांनो, डोंगरांवरून धुकं पसरले. जबरदस्त आहे या ठिकाणचं. छोट्या पावसाळ्यात लय मजा येत असेल. बघा मित्रांनो, पोपसंडी गावचं हे सुंदर ठिकाण. पावसाळ्यात कोणाला वाटतंय की अशा ठिकाणी नाही यायचं फिरायला? सगळ्यांनाच वाटतंय. उंचच उंच डोंगर, उंचच उंच दऱ्या. ओके चला आता आपण आहे ना याच्यावरती जाऊयात आणि वरून कसं दिसतंय ना ते तुम्हाला मी दाखवतो. चला. बसण्यासाठी पण मित्रांनो या ठिकाणी उत्तम अशी सोय. खडक असं वातावरण. चला आता आपण याच्या वरती जाऊया. ओके हा आहे मित्रांनो या ठिकाणचा फर्स्ट फ्लोअर. आणि या फर्स्ट फ्लोअर वरून कसं दिसतंय समोरचा परिसर. या साईडला खूपच छान दिसतंय है ना. वाव, कसं आहे मित्रांनो मग या ठिकाणचं वातावरण एकदम छान असं एकदम थंडगार हवा आहे, एकदम मस्त वाटते. या मग फिरायला या ठिकाणी. आता जास्त मला तर काही जास्त व्हिडिओमध्ये बोलता येत नाही कारण मित्रांनो आपला स्टार्टिंग आहे. तर मित्रांनो वातावरण तर एकदम छान आहे, एकदम मस्त वाटतंय. या तुम्हाला तर जमलं या पावसाळ्यामध्ये फिरायला. ओके तर मंडळी या ठिकाणी ना एक तुम्हाला मी आहे ना 360 व्ह्यू दाखवतो कडक असा.
ओके, तर मित्रांनो कसं आहे असं या ठिकाणचं 360 व्ह्यू आहे की नाही मित्रांनो, छान. ओके, तर मंडळी आपण आहे ना येणाऱ्या पावसाळ्यामध्ये नक्कीच तुम्हाला या ठिकाणचा एखादा व्हिडिओ बघायला भेटेल. परंतु मित्रांनो सध्या आपण उन्हाळ्यामध्ये आलो, त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी पावसाची धबधबे वगैरे काहीच नाही. या पावसाळ्यामध्ये नक्कीच व्हिडिओ बघा. आणि मित्रांनो सध्याचा हा व्हिडिओ किंवा व्हिडिओ बनवण्याचा छोटासा ट्राय कसा वाटला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली कमेंट्स करायला विसरू नका. चला मंडळी आता आपण इकडे खाली जाऊयात. आता आपण पावसाळ्यामध्ये तर नाही आलो, परंतु उन्हाळ्यामध्ये तर दाखवतो तुम्हाला. कसं आहे ना पावसाळ्यामध्ये कसं पाणी असेल. ओके, चला तर मित्रांनो आपण आता वरच्या साईडनं खाली कसं दिसतंय ते बघूयात, त्या ठिकाणी जाऊयात. ओके चला मग. आमच्या नानांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, तर मंडळी आपल्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली कमेंट्स करायला विसरू नका. तर मित्रांनो हे आपले मराठमोळे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग मित्रांनो आपण इथेच थांबूयात आणि भेटूयात नवीन मोठो ब्लॉगमध्ये, व्हिडिओमध्ये. चला.